Hello everyone, I welcome you to the DWP session, daily answer writing practice session. So guys, इथे आपण जस्ट विदिन 7 to 8 मिनिट आपण सगळा एक क्वेश्चन घेऊन टोटल त्याचा पोस्टमॉर्टम करतोय, डिस्कस करतोय, फ्रेमवर्क कसा असला पाहिजे, डिमांड काय आहे, रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि कसं इंट्रोडक्शन बॉडी आणि कन्क्लुजन करता येईल. सो आजचा जो क्वेश्चन आहे गाईज आपला हा आहे जी महाराष्ट्र स्पेसिफिक, महाराष्ट्र ज्योग्राफी स्पेसिफिक क्वेश्चन आज आपण घेतलाय. चला बघूयात कसा ऍड्रेस करायचा आहे. वॉच इट टिल द एंड, तुम्हाला काहीतरी नवीन या व्हिडिओमधून 100% शिकायला भेटेल. ओके, सो क्वेश्चन आहे बघा, गिव्ह अन इंट्रोडक्शन अकाउंट ऑफ दी मिनरल्स फाउंड इन महाराष्ट्र. येस, सो मिनरल्स फाउंड इन महाराष्ट्र याच्यावर हा क्वेश्चन विचारलाय, खनिजांचे वर्णन करा. ठीक आहे, सो मग आता 150 वर्डचा क्वेश्चन विचारलाय. सिंपल आहे की इथे सगळ्यात इम्पॉर्टंट, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलंय की क्वेश्चन आन्सर करताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय असते तर डिमांड. कधी लक्षात ठेवा, हे तर क्वेश्चन सिंपल आहेत पण जे क्वेश्चन कॉम्प्लेक्स असतात तिथे डिमांड तुम्हाला कळाली पाहिजे. सो इथे डिमांड आहे की मिनरल्स, महाराष्ट्रातले मिनरल्स त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे आपल्याला इथे सांगायचंय. ठीक आहे, हे इथे एक्सप्लेन करायचंय. ठीक आहे, सिंपलचा क्वेश्चन आहे. मग इथे कसं करणार, मग रिक्वायरमेंट काय असेल, मग इथे रिक्वायरमेंट काय आहे की इथे तुम्हाला महाराष्ट्रातले हे जे मिनरल्स आहे काही फॅक्ट्स आणि डेटा तुम्हाला द्यावे लागतील. फॅक्ट्स लाईक काही की महाराष्ट्र कोणत्या मिनरल्स प्रोडक्शन मध्ये फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, लार्जेस्ट आहे, कुठे कुठे आहे. आणि सेकंड जी रिक्वायरमेंट आहे तुमच्या आन्सर मध्ये मला मॅप दिसला पाहिजे. कोणता, महाराष्ट्राचा मॅप. जर का असेल तर बिलीव्ह मी तुम्हाला बाकी स्टुडंट पेक्षा मार्क्स जास्त भेटतील, एव्हरेज शुअर. ओके, सो मग पहिला आहे बघा इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन मध्ये काय आहे, इंट्रोडक्शन साठी स्कोप आहे आपला 20 ते 25 वर्ड. ठीक आहे, प्लस मायनस वर्ड चालतात. मग इथे क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्च्युअल आहे. काय करणार आपण, महाराष्ट्र बिंग पार्ट ऑफ पेनिन्सुलर इंडिया इज रिच इन टर्म्स ऑफ मिनरल रिसोर्स. In many minerals, it is rather a sole producer or the topmost producer, making it one of the most important states in terms of mineral reserves. Done? Yes. बघा 20 ते 25, महाराष्ट्र हा दक्षिण भारताचा, दक्षिण पठाराचा भाग असल्यामुळे, ठीक आहे, सो मग इथे मिनरल्स हे संपन्न आहे. ठीक आहे, खनिज संपन्न राज्य आहे आणि इथे काही काही मिनरल्स मध्ये जसं कायनाइट, जसं फ्लोराइड, महाराष्ट्र हा एकमेव प्रोड्युसर आहे आणि लार्जेस्ट प्रोड्युसर आहे. ठीक आहे, झालंय. आता इथून पुढे मग आपण आन्सर करणार बॉडी. ठीक आहे, मग बॉडीमध्ये बघा काय पॉइंट्स तुम्ही देऊ शकतात. मग मेन बॉडीमध्ये किंवा आन्सरची जी बॉडी असेल तिथे कसं आपण आन्सर करणार. आता दोन वेज मध्ये होऊ शकतात. एक, सिम्पली तुम्ही काय केलंय, एक वे काय होऊ शकतो, तुम्ही फक्त मिनरल्स एक्सप्लेन केले आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन किंवा लोकेशन. ठीक आहे, की हे मिनरल्स कुठे कुठे डिस्ट्रीब्युटेड आहे. सेकंड आहे जिथे आपण काय करू शकतो, जशी एनसीआरटी मध्ये स्ट्रॅटेजी दिली आहे, फेरस आणि नॉन फेरस हे जे मिनरल्स आहे यांचं डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, मग मला पर्सनली वाटतं या स्ट्रॅटेजी मध्ये जर का दिलं तर दॅट विल बी गुड. का, कारण जर इव्हॅल्युएटरला मार्क क्वेश्चन पेपर इव्हॅल्युएटरला जर मी माझा आन्सर हा थाळी सारखा दिला आहे ना, जिथे प्रॉपर लोणचं सेपरेट ठेवलंय, भाजी सेपरेट ठेवली आहे, राईस सेपरेट ठेवलाय है ना, पोळ्या सेपरेट आहे, मग त्याला त्या गोष्टी चेक करणं फार इझी आहे रादर दॅन की सगळी खिचडी करून टाकली है ना. सो इट्स गुड की आपण काय करतोय, प्रॉपर स्ट्रक्चरिंग वे मध्ये प्रेझेंट करतोय. सो मग पहिले आपण फेरस मिनरल रिसोर्सेस घेऊयात, त्याच्यामध्ये आयरन. मग आयरन इथे तुम्हाला मॅप ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, मॅप कोणता असणार, महाराष्ट्राचा मॅप असेल जिथे आपण मिनरल्स आणि यांचं रिझर्व. मग महाराष्ट्रात एक मॅप ड्रॉ करतोय आपण इथे, राईट. आणि या मॅप मध्ये आपण सिंपली तिथे लोकेट करणार की कुठे कुठे मिनरल रिझर्व्स आहेत. ठीक आहे, एक असेल हा आपला, एक असेल कोकण आणि विदर्भ मेनली. ठीक आहे, बाकी काही मिनरल रिझर्व्स असतील ते लोकेट करता येईल. मग आयरनचा चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या साईडला असेल, छोटा नागपूर प्लॅटू, नागपूर भंडारा, नागपूर छिंदवाडा बेल्ट. अल्युमिनियम किंवा बॉक्साइट रिझर्व मग कुठे आहेत, एक तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे मेनली लॅटराइट सॉइल किंवा जांभा मृदा. ठीक आहे, सो जांभी मृदा आहे तिथे आहे याचं रिझर्व. आणि स्प्रेड मॅग्नीज, ठीक आहे, मॅग्नेशियम नाही, मग मॅग्नीज कुठे आहे आपला, बिलकुल विदर्भाच्या पार्ट मध्ये, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि काही सिंधुदुर्ग मध्ये. ठीक आहे, मग नॉन फेरस मिनरल्स घेतले आपण, लाइमस्टोन, कॅल्शियम कार्बोनेट ज्याला म्हणतो आपण, कॅल्शियम कार्बोनेट चंद्रपूर, गोंदिया, नागपूर या भागात आपल्याला डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यानंतर कोल हा आपल्याला विदर्भामध्ये बघायला भेटतो, जिथे चंद्रपूर हा एक मेजर प्रोड्युसर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्लोराइड आणि कायनाइट इथे महाराष्ट्र इज दी सोल प्रोड्युसर. ठीक आहे, की महाराष्ट्र हा सोल प्रोड्युसर आहे. कायनाइट आणि फ्लोराइडचा हा एकमेव भारतातले एकमेव प्रोड्युसर आहे.
दिस वन. ठीक आहे, झालाय बघा मिनरल डिस्ट्रीब्युशन. अजून तुम्ही ऍड करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर कमेंट मध्ये मला सांगा जर तुम्ही काही ऍड केलं असेल तर. मग आता लास्ट पार्ट येतो क्वेश्चनचा जिथे आपण त्याला कन्क्लूड करणार आहोत. मग कन्क्लुजन मध्ये काय असणार गाईज? कन्क्लुजन मध्ये सिंपल तुम्ही सिंपल वे ने करू शकता. कसं की जस्ट कन्क्लुडिंग दी अबाव थिंग. ठीक आहे, की दस महाराष्ट्र हॅज व्हेरियस रिझर्व मिनरल्स अँड दोज आर द डिस्ट्रीब्युशन हॅज बीन ॲज डिस्कस. ठीक आहे, किंवा सेकंड काय असू शकतो इथे तुम्ही काय करू शकता, फ्युचरिस्टिक देऊ शकता. दस महाराष्ट्र बिंग मिनरल रिस्टेड द पॉलिसी नीड्स टू बी फ्रेम्ड इन अ वे दोज शुड बी एक्सप्लोर्ड सस्टेनेबली. येस, अँड इन्शुअर दी डेव्हलपमेंट. डन. येस, अशा सिंपल वे मध्ये तुम्ही करू शकता. बिलीव्ह मी 5+6+ मार्क्स तुम्हाला अशा आन्सरसाठी 100% भेटू शकता आउट ऑफ 10. ठीक आहे, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा इन दी कमेंट बॉक्स. थँक्यू.